हाय हॅलो. तर चला, मी आज अंड्याची बिर्याणी बनवते. मुलगी म्हणाली मम्मी नेहमी चिकन बिर्याणी बनवतेस ना, तर आज संडे आहे तर अंड्याची बिर्याणी बनव. तर ही बघा, मी अशी अंडी उकडून घेतली आहेत आणि सुरीने असे खाचे मारून घ्या. खाचे मारून झाल्यावरच तेलात तळून घ्या. तेलात तळल्यामुळे कसं अंड कडक राहतो, म्हणजे असं चमचा वगैरे फिरवला तर मग ते कुस्करत नाही. तर त्याच्यावर जरा हळद आणि मीठ टाका, थोडासा मसाला टाका, म्हणजे त्या आतमध्ये जरा खाचे मारलेले आहेत ना, त्याच्यात जरा जातो तो चांगला, मग त्याला म्हणजे आपल्याला खाताना पण चविष्ट लागतात. तर ही बघा, अशी अंडी तळून घेतल्यावर त्यातच कांदा परतून घ्या. कांदा लालसर परतेपर्यंत इथे अंड्याला दही आणि बिर्याणी मसाला असतो ना आपला नॉर्मल, तो घ्या. सुहाना बिर्याणी मसाला मी घेतला आहे हा, तो घ्या बिर्याणी मसाला. आणि आपल्याला तिखट लागतो, मग त्याच्यासाठी आपण लाल तिखट मसाला टाकून घ्या. लाल तिखट मसाला टाका, थोडीशी म्हणजे हळद टाका. हळद टाकल्यावर थोडा कलर पण चांगला येतो. आणि थोडंसं मीठ टाकून, धना पावडर पण मी टाकले, थोडंसं मीठ टाकून चांगलं मॅश करून घ्या. तर मी मॅश करून ठेवून देते. भात मी अगोदरच बनवला आहे, तर तो थंड होण्यासाठी मी ठेवला आहे. थंड करून ठेवला की कसा जरा सुटसुटीत होतो. अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगली तेलावर परतून घ्या. चांगली परतून झाल्यावर त्यात अंडी टाकून घ्या आणि अंडी चांगली परतून घ्या. चांगली परतून मसाला एकजीव झाला कांदा टोमॅटोच्या ह्याच्यात अंड्याचा, की झाकण मारून घेऊन झाकण उघडल्यावर बघा कसा कलर आला आहे चांगला. आणि नंतर त्यावर भात टाकून घ्या. भात चांगला असा थंड झालेला आहे तो पसरून घ्या. पसरून झाला की त्यात वरून आपण कलर टाकू. थोडेसे कलर टाकून घेऊ थोडेफार, कारण मुलांना आवडतात कलर ना. आणि हे बघा, कलर टाकून घेतले. कलर टाकल्यावर कोथिंबीर टाका. कोथिंबीर टाकून घ्या. तुम्हाला कशी पाहिजे तशी टाका, कमी जास्त काय असेल ते. मग कसं जरा बरं वाटतं ना, वरती दिसायला पण चांगलं वाटतं ना ते. आणि कोथिंबीर टाकून झाल्यावर व्यवस्थित झाकून घ्या. झाकण ठेवून चांगली 15-20 मिनटं वाफ करून घ्या. वाफ लागल्यावर बघा कशी बिर्याणी तयार झाली, कशी छान वाटते कलर टाकला.